ओमिक्रॉन व्हेरियंटने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढवली आहे। त्यांची एक प्रकारे डोकेदुखी वाढवली असंही म्हणायला आता हरकत नाही। असं म्हणतायत की भारतात ज्या डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोनाची जीवघेणी दुसरी लाट आली त्यापेक्षा सुद्धा 6 पटींनी जास्त संसर्गजन्य हा ओमिक्रॉन व्हेरियंट आहे। WHO ने म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही ओमिक्रॉनला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केले। दोन प्रकार असतात, एक व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असतो जो कमी धोकादायक असतो, पण व्हेरियंट ऑफ कन्सर्न ही थोडी गंभीर बाब असते। आणि म्हणूनच म्हणजे खरं तर दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे 200हून जास्त केसेस आता नवनवीन रुग्ण तिकडे सापडू लागलेले आहेत। त्यामुळेच कदाचित तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडलेला असू शकतो की आमचं लसीकरण तर झालंय तरीही आम्हाला ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा कोरोना होऊ शकतो का। याच प्रश्नाचं उत्तर आज समजून घेऊयात की कोरोना लस या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटवर किती प्रभावी असणार आहे। ओमिक्रॉन व्हेरियंट तसा नवीन आहे। बोट्सवानामध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडला, काही जण म्हणतात की साऊथ आफ्रिकेत पहिला सापडला। आता त्याची आर व्हॅल्यू सुद्धा ही खूप जास्त आहे। आर व्हॅल्यू म्हणजे काय, तर जितकी आर व्हॅल्यू जास्त तितकं संसर्गाचं प्रमाण हे अधिक असतं। या नव्या विषाणूमध्ये एकूण 30 प्रकारचे म्युटेशन्स सुद्धा आढळलेत। त्यामुळे ओमिक्रॉनवर वॅक्सिन किती प्रभावी असेल याबाबत काही तज्ज्ञांची मतं आम्ही जाणून घेतली आहेत। एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की कोरोना व्हायरसच्या या व्हेरियंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये 30हून अधिक म्युटेशन्स सापडलेत। साहजिकच तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की म्युटेशन म्हणजे काय। म्युटेशन म्हणजे व्हायरसच्या जनुकीय संरचनेत होणारे बदल, विषाणूने बदललेलं त्याचं एक रूप, ज्यामुळे अँटीबॉडीजना तो विषाणू ओळखणं कठीण जातं। कारण की अँटीबॉडीज सुद्धा तशा प्रकारे बनवलेले असतात जो विषाणू असतो त्याच्या विरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी। तर तो जो व्हायरस आहे तो आपलं रूप बदलत जातो, त्यामुळे अँटीबॉडीजना सुद्धा तो ओळखणं कठीण होत जातं आणि पर्यायाने तो व्हायरस आपल्या शरीरात आणखीन पसरत जातो। त्यामुळेच म्युटेशन जास्त असल्याने वॅक्सिनचा असर कमी होईल असं गुलेरिया यांचं म्हणणं आहे। त्याच्या या बदलत्या रूपामुळे म्हणजे विषाणूच्या बदलत्या रूपामुळे टेस्टिंगमध्येही ओमिक्रॉन व्हेरियंट चकवा देऊ शकतो, वॅक्सिनमध्ये सुद्धा तो चकवा देऊ शकतो असं सुद्धा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ICMRच्या डॉक्टर समीरन पांडा यांचं म्हणणं आहे की mRNA वॅक्सिन म्हणजे जी मॉडर्ना आहे, फायझर आहे, या वॅक्सिन mRNA प्रकारच्या आहेत। तर ओमिक्रॉन व्हेरियंटवर त्या प्रभावी ठरणार नाहीत, पण याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अपवाद आहे, कारण ते शरीराला वेगळ्या पद्धतीनं इम्युनिटी देतात असं डॉक्टर पांडा यांचं म्हणणं आहे। फायझर बायोएनटेक, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या mRNA प्रकारच्या वॅक्सिनने तर ओमिक्रॉनवर वेगळी किंवा एक ॲडव्हान्स लस आणण्याची सुद्धा तयारी केलेली आहे। WHO ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्यांना कोरोनाची लागण आधीच होऊन गेली आहे अशांना ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते। अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला प्राथमिक पातळीवरच्या आहेत। या नव्या व्हेरियंटचा लसींवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आपल्या तांत्रिक भागीदारांसोबत सुद्धा काम करते। आत्ता ज्या अवेलेबल वॅक्सिन्स आहेत त्या कदाचित या ओमिक्रॉन व्हेरियंटवर फार असरदार नसतील असं काहींचं म्हणणं असण्यामागचं कारण हे सांगितलं जात आहे की आत्ताच्या घडीला ज्या वॅक्सिन्स डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत त्या चीनमधील वुहानमधून जो विषाणू बाहेर पडलेला होता किंवा तो जो विषाणू जगभरात पसरला त्या ओरिजिनल स्ट्रेनला विचारात घेऊन या नवीन वॅक्सिन्स तयार करण्यात आलेल्या होत्या। पण आत्ताचा जो ओमिक्रॉन विषाणू आहे तो ह्या स्ट्रेन पासून बनलेला नाहीये, त्याचा स्ट्रेन हा वेगळा आहे आणि त्यामुळे असं म्हटलं जाते की कदाचित आत्ता उपलब्ध असलेल्या वॅक्सिन्स त्या या ओमिक्रॉन व्हेरियंटवर फारशा प्रभावी नसतील। आता ह्याच तर्काला आधार देण्याची गोष्ट घडलेली आहे बोट्सवानामध्ये, ज्याचा उल्लेख मी मगाशीच केला की बोट्सवानामध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण मिळाला असं म्हटलं जातं। तर तिथे सुद्धा ज्या 4 लोकांमध्ये हा नवीन व्हेरियंट मिळून आलेला आहे ते चौघांचंही पूर्ण वॅक्सिनेशन झालेलं होतं, तरी सुद्धा त्यांच्यात हा विषाणू आढळून आल्यामुळे किंवा ते कोविड पॉझिटिव्ह या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आल्यामुळे असं म्हटलं जाते की जी लोक वॅक्सिनेटेड आहेत त्यांना सुद्धा कदाचित किंवा त्यांच्यावर सुद्धा कदाचित हा ओमिक्रॉन व्हेरियंट अटॅक करू शकतो। तर हा ओमिक्रॉन व्हेरियंट तसा नवीन आहे, त्यामुळे आत्ताच्या घडीला येणारे सगळेच तर्क हे प्राथमिक पातळीवरचे आहेत। जसं पुढे रिसर्च होईल तसं तशाचे ठोस उत्तरं मिळतील। पण WHO ने दिलेल्या माहितीनुसार कुठलेही वॅक्सिन्स हे त्या आजारापासून आपल्याला वाचवत असतात। त्यामुळे जरी ओमिक्रॉन व्हेरियंटला लक्षात घेऊन आत्ताचे वॅक्सिन्स आपल्याकडे उपलब्ध नसतील तरी सुद्धा आत्ता जी लोक वॅक्सिनेटेड आहेत किंवा जी लोक लस घेतील त्यांना किमान ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जरी कोरोनाची लागण झाली तरी ती गंभीर स्वरूपाची नसेल, त्यांना हॉस्पिटलाइज होण्याची गरज भासणार नाही। त्यामुळे वॅक्सिनेशन हे झालंच पाहिजे। नवीन व्हेरियंट येतोय आणि आम्ही वॅक्सिनेटेड आहोत तरी जर आम्हाला तो नवीन व्हेरियंटने धोका असेल तर मग वॅक्सिनला अर्थ काय, असा प्रश्न विचारण्यात अर्थ नाहीये। लस ही घ्या, सगळ्यांकडूनच तसं आवाहन केलं जात आहे।
ओमिक्रॉन व्हेरियंटविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी तुम्ही mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता। जगभरात कुठकुठली नियमावली समोर येते, महाराष्ट्रात नेमके कोणते निर्बंध आहेत, वेगवेगळ्या पातळीवर बैठका होतात, त्याच्यात काय निर्णय समोर येत आहेत आणि ओमिक्रॉन व्हेरियंटविषयी जगभरात कसा रिसर्च होतो, या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला मुंबई तक या आमच्या YouTube चॅनलवर पाहायला मिळेल। त्यासाठी ताज्या बातम्यांसाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook, Twitter, Instagram वर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता।